सन्माननीय रहिवासी बंधुभगिनी आणि उत्सवप्रेमी वर्गणीदार, आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार। आपल्या सहकार्याने, प्रेमाने आणि निष्ठेने गोविंदा उत्सवाचे हे 76वे वर्ष आपण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरे करत आहोत। या गौरवशाली वाटचालीच्या निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत उमरखाडी विभागाचे माजी नगरसेवक माननीय श्री सत्यवान जावकर, ज्यांनी या परिसराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी विकासात मोलाचे योगदान दिले आहे। गोविंदा उत्सवाच्या प्रवासात त्यांचा सहभाग, अनुभव आणि आठवणी ऐकणं ही आपल्यासाठी एक अमूल्य संधी आहे। चला तर मग स्वागत करूया आपल्या मान्यवर पाहुण्यांचे आणि त्यांच्या आठवणींमधून जाणून घेऊया मंडळाचा इतिहास, परंपरा आणि प्रेरणादायी प्रवास। 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला। त्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या इथे उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना कैलासवासी स्वातंत्र्यवीर बाळूचांगू पाटील यांनी गणपतीची स्थापना केली। आणि गणेशोत्सव झाल्यानंतर 2 वर्षांनी या ठिकाणी गोकुळकाला याची स्थापना केली। तशी पूर्वी पडोळ बिल्डिंगमध्ये तळाला चिंतामणराव कदम म्हणून होते आणि त्यांच्याबरोबर चेवले, राजवाडकर ही जुनी मंडळी जी होती। गोकुळकाला उत्सव आहे तो 49 साली चालू झाला आणि त्यावेळेला पडोळ बिल्डिंग, जुनी पडोळ बिल्डिंग होती। त्या पडोळ बिल्डिंग मध्ये तळाला त्या ठिकाणी गोविंदाची तयारी करत होते आणि त्यावेळेला चिंतामणराव कदम म्हणून होते, ते एवढी अंग मेहनत त्या ठिकाणी घ्यायचे। त्यांच्याबरोबर चेवले होते, त्यांच्याबरोबर राजवाडकर होते, असे अनेक कार्यकर्ते त्यावेळेला गोविंदाच्या सीन सिनेरीची 1 महिना अगोदरच तयारी करत होते। कारण हा विभाग जो आहे त्या इथे दुकानदार जे आहेत, मार्केट आहे, हिंदू मुस्लिम सर्व आहेत, परंतु गोविंदा मंडळाला सगळ्या धर्माची लोक त्या ठिकाणी मदत करत होते आणि वर्गणी सुद्धा अति उत्साहाने देत होते। ती जुन्या लोकांची प्रेरणा घेऊन मग त्या कदम असतील, राजवाडकर असतील, चेवले असतील यांची प्रेरणा घेऊन आता जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अति अंग मेहनत घेऊन हा गोविंदा उत्सव हा पार करतात। आणि त्यामुळे दक्षिण विभागात हा गोविंदा उमरखाडीचा कधी येतोय याची दक्षिण विभागातील लोक आणि विशेषतः आमच्या गिरगावकर, मग फणसवाडी, खेतवाडी इथून जो गोविंदा येतो आणि उमरखाडीचा गोविंदा आल्याशिवाय तिकडची लोक त्या ठिकाणून घरी जात नाहीत। कदम, चेवले, भोसले इत्यादी मंडळी या गोविंदा मंडळात भाग घेत होती आणि ही मंडळी ज्या वेळेला काही त्यांचे निधन झालं, त्या काही एरिया सोडून गेले होते, पण निधन झाल्यानंतर ह्या गोविंदा मंडळात जास्तीत जास्त ते आतापर्यंत गोविंद कांबळी म्हणून होते आणि गोविंद कांबळी एवढे स्वतः इंटरेस्ट घ्यायचे, मग ते देखावे असो, वाद्य असो। आणि वाद्याच्या बाबतीत जर पाहिलं तर गोविंद कांबळी जे होते हे वाद्य जी आहेत आणि मुलं त्या वाद्यावर नाचत की त्याचं संपूर्ण वाद्याचं श्रेय हे गोविंद कांबळींना जातं। आणि सीन सिनेरीचे सुद्धा गोविंद कांबळी अति उत्साहाने भाग त्या ठिकाणी शेवटपर्यंत, त्यांचा मृत्यू होईपर्यंत आणि शेवटपर्यंत त्या गाडींच्या इथे नारळ सुद्धा गोविंदाच्या पायऱ्याशी फोडण्यासाठी हे गोविंद कांबळी हजर राहत असत। मग मी सांगितल्याप्रमाणे की जुनी जी मंडळी होती त्या जुन्या मंडळीच्या वेळेला मी मगाशी विसरलो की जी सीन सिनेरी चिंतामणराव कदमनी सजवत होते, पण त्यावेळेला ज्या आपल्या 3 गाड्या निघतात त्या गाड्याची खऱ्या अर्थानं सजावट करण्याचं काम म्हात्रे म्हणून होते। ते म्हात्रे करत होते आणि म्हात्रेंच्या नंतर त्यांचा मुलगा दामोदर म्हात्रे म्हणून आहे, आता वय झालेला आहे, जे वडील करायची तशी मेहनत त्यांचा मुलगा दामोदर म्हात्रे सुद्धा अंग मेहनत घेतोय। त्यांच्याबरोबर आमचे मग आचरेकर आहेत, सदा आचरेकर आहे, गणेश वारेकर आहेत, नंतर उत्तम पाटील आहे, अशी अनेक मंडळी जी आहेत, काही नावं घ्यायला आता नाही, पण सगळे मेहनत एवढी अंग मेहनत घेतात। पूर्वी जसे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं राजवाडकर, कदम, भोसले, कांबळी हे जसं भाग घेत होते, आताच्या तरुण पिढीत लाल्या म्हणजे निवृत्ती फलके, त्याला आम्ही यांनी लाल्या नावाने तो फेमस आहे, निवृत्ती म्हणून नाही,
पण डाल्या पडक्याच्या फलक्याच्या बरोबर जी आज तरुण मंडळी जी आहे ती एवढी अंग मेहनत घेत आहेत, महिना दीड महिना अंग मेहनत घेऊन या ठिकाणी मग ते मोरे असतील, प्रसाद भोसले असेल, राजवाडकर असेल, की ही मंडळी जी आहेत यांना आपल्या जुन्या पिढीची आठवण येऊन ते जुनी पिढी ज्याप्रमाणे ह्या गोविंदाची जशी सजावट आणि सगळी तयारी करत होती तशी महिना दीड महिने ही तयारी चालू असते आणि अंग मेहनत अत्यंत. तसं जर पाहिलं तर गोविंदाचं बाकी तुम्ही गणपतीत पाहिलं तर गणपती रेडीमेड सगळं रेडीमेड आपण आणतो, जास्ती करून देखावा पण रेडीमेड हल्ली आपण आणतो. पूर्वी जेव्हा आपण पडदे बिडदे सगळे लावत होतो सिन्सिनेरी करून घेत होतो. पण गोविंदा मंडळाच्या बाबतीत जर पाहिलं तर आताची जी तरुण पिढी आहे ती आमच्या लाल्याच्या निवृत्ती पालखीच्या बरोबर सगळे काम करत असतात आणि अत्यंत मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करत असतात. काही ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मग तो गोविंदा असो गणपती असो सगळं रेडीमेड घेत असतात. परंतु या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जे आहेत ते गोविंदा मंडळाच्या ज्या सिन्सिनेरीच्या तिन्ही गाड्या ज्या आहेत त्या तिन्ही गाड्या आमचे कार्यकर्ते स्वतः अंग मेहनत घेऊन त्या ठिकाणी करतात. आज जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी राक्षसाची मूर्ती बनवत आहेत, मोठा एक रथ होतो आहे आणि त्यामुळे संपूर्ण विभागातच नाही दक्षिण विभागात हा उमरखडीचा गोविंदा हा फेमस आहे. आणि आमचे कार्यकर्ते जे एवढी अंग मेहनत घेतात की ती गोविंदा उत्सवच्या तिन्ही गाड्या सजवणं, देखावं करणं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला गोविंदा परत उमरखडीत येतो त्यावेळेला त्याची सिन्सिनेरी आणि तो देखावा काढण्यात एवढा वेळ जातो की रात्र होते. ज्या वेळेला आमचा गोविंदा इथून जातो, जे जे हॉस्पिटल क्रॉस केल्यानंतर 2 टाकीपर्यंत जातो, पण त्यावेळेला त्या गोविंदाचं स्वागत तिकडचे आणि उमरखडी गणपतीचं स्वागत तिकडचे मुस्लिम समाज जो आहे मग ते पाणी वाटप असो दोन्ही मिरवणुकीच्या वेळेला अति उत्साहाने ते लोक तिथे या दोन्ही आमच्या याचं स्वागत करत असतात. तर कार्यकर्ते जे गणेशोत्सव मंडळ असो नाही तर गोविंदा असो दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते फक्त अध्यक्ष सेक्रेटरी जरी निरनिराळे असले तरी जे सहकार्य असतं, कारण गणपती मंडळाचं जर तुम्ही पाहिलं तर गणपती आणि नवरात्र हा एकाच वर्गणीत दोन्ही करतात. त्यामुळे एक वर्गणी आणि एक गोविंदाची वर्गणी अशा 2 वर्गण्या घरोघर आणि दुकानातून हे आमचे सर्व कार्यकर्ते घेतात आणि सर्व कार्यकर्ते दोन्ही याच्यात मग गोविंदा असो नाही तर गणपती असो अति उत्साहाने दोन्ही कार्यकर्ते दोन्ही मंडळाच्या आणि दोन्ही कार्यक्रमात भाग घेत असतात. वर्गणी जी आहे ती पूर्वी तारखेलाच आपण घ्यायचो, पण आता जर तुम्ही पाहिलं तर वर्गणी कधीही तुम्ही कुठल्याही तारखेला जा ही प्रत्येक दोन्ही सणांच्या मग तो गोविंदा असो गणपती असो ही देतात. परंतु काही वेळेला जर एखादी राहिली मंडपात 10 दिवस मग तो गणपती उत्सव नवरात्र किंवा गोविंदा लोक स्वतःहून आता वर्गणी जर एखादी फेरी मारून आम्ही आलो आणि एखाद्याची घरातली वर्गणी किंवा दुकानाची वर्गणी राहिली, पण विशेषतः आमच्या घरातली जी माणसं आहेत ज्या ठिकाणी जी कौटुंबिक आहेत ती वर्गणी जी आहे ही मंडपात आणून किंवा जिथे गोविंदा उत्सवाचं काम चालू असते त्या ठिकाणी आणून वर्गणी देतात. कारण प्रत्येकाला याचा अभिमान आहे की मी माझे उत्सव दोन्ही मग तो गणपती उत्सव असो नवरात्र असो किंवा गोविंदा उत्सव की मला त्याचा अभिमान आहे की या विभागात हे तिन्ही उत्सव अति उत्साहाने साजरे या ठिकाणी होत असल्यामुळे लोकांचा अति उत्साह आणि वर्गणी नसेल तर उत्साह करणार नाही. कारण आज महागाई झालेली आहे, मंडपाचा खर्च आज न परवडणारा एवढा खर्च आहे, परंतु ते सर्व लोकांना माहीत असल्यामुळे लोक स्वतःहून येऊन वर्गणी या ठिकाणी मंडपात किंवा ज्या ठिकाणी काम चालू असते त्या ठिकाणी येऊन वर्गणी देऊन जात असतात. गोकुळ काला जो उमरखडीचा आहे हा दक्षिण विभागात संपूर्ण फेमस आहे. आम्ही लहान असताना सुद्धा फणसवाडीच्या खत्तर गल्लीच्या नाक्यावर उभे राहून आम्ही त्या ठिकाणी उमरखडीचा गोविंदा कधी येतोय सिनेरी बघत होतो. आणखी एक वैशिष्ट्य आमच्या गोविंदा मंडळाचं असं आहे की इतर ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बाल कलाकार छोट्या मुलांना घेत नसता मोठमोठे तिथे त्या देखाव्यात असतात, परंतु आमच्या गोविंदा मंडळात जर तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त छोटी जी मुलं आहेत बाल कलाकार जे आहेत यांना वेगवेगळे हे करून या ठिकाणी त्यांची सजावट करून देखावे करतात आणि लोक संपूर्ण या विभागात ही मिरवणूक संपूर्ण डोंगरी विभागात फिरून नंतर कुंभारवाडा मार्गे अशी त्या ठिकाणी ती दक्षिण विभागात फिरत असते आणि दक्षिण विभागाचे लोक
उमरखाडीचा गोविंद आल्याशिवाय आणि गणपती सुद्धा आल्याशिवाय तिथून लोक जात नाहीत. मग ते कितीही वाजत. आणि सकाळी 9:30-10 वाजता जी आमची मिरवणूक निघते ती बरोबर परत उमरखाडीत संध्याकाळी 7 वाजता ही त्या ठिकाणी येते. गोविंद मंडळाची मी मग सांगितल्याप्रमाणे 1949ला झाली. गणपतीचा उत्सव जो चालू केला बाळू पाटलांनी, त्याच्यानंतर 2 वर्षांनी गोविंद अगदी चालू झाला आणि एवढ्या उत्साहात हा गोविंद चालू झाला या ठिकाणून. आणि त्याची जे आपण हे करतो संपूर्ण मिरवणुकीत भाग घेत असतो आणि भाग घेत असताना हा उत्सव अत्यंत अतिउत्साहात होतो. मी ह्या गोविंद मंडळाला मी स्वतः वैयक्तिक लहानपणापासून अगदी 10 वर्षाचा असल्यापासून तो आतापर्यंत, आता माझं वय 77 वर्ष आहे, मी ही मिरवणूक आणि हा उत्सवात सहभागी स्वतःहून होत असतो. आणि माझ्या शुभेच्छा एवढ्याच आहेत की जसा आता अतिउत्साहात होतो त्याहीपेक्षा आताची जी येणारी तरुण पिढी हा गोविंदा जो मिरवणूक आहे, आज काही ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी जे देखावे ते बंद होऊन हंडी फोडण्यासाठी जातात. परंतु आमच्या उमरखाडीचं जे आहे देखावा, ही येणारी तरुण पिढी ही देखावा अतिउत्साहाने या पुढे सुद्धा चालू ठेवील अशी आज गोविंदा चरणी प्रार्थना.